नाशिकच्या दिंडोरीमध्ये कार विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू. मृतांमध्ये एकाच कुटुंबातल्या 6 शाळकरी मुलांचा समावेश. अपघातातले सर्वजण दिंडोरी तालुक्याच्या इंदोरे गावातील रहिवासी. विहिरीच्या मालकावर गुन्हा दाखल. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत पाठिंबा देण्याची मागणी. काँग्रेस लढण्यावर ठाम असताना पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न. निवडणूक आयोगाला दिलेलं पत्र सुनेत्रा पवार मागे घेण्याची शक्यता. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांच्या निवडीबाबत पत्रात उल्लेख. तांत्रिकदृष्ट्या पत्र अडचणीचं असल्यामुळे मागे घेतलं जाण्याची शक्यता. सुनेत्रा पवारांच्या पत्राचा वाद सुरू असतानाच राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांना देवगिरीवरनं फोन. सुनेत्रा पवारांच्या दौऱ्याचं कारण सांगून माहिती मिळवण्याचा प्रयत्न. पक्षीय वाद सुरू असल्याची चर्चा. सूत्रांची माहिती. सातारा जिल्हा परिषदेच्या सभापतींची आज निवड होणार. जिल्हाध्यक्ष निवडीच्या वेळी राड्यानंतर परिषदेच्या आवारात कलम 144 लागू. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष. सोलापूरच्या अंजन गावातील फरांडे महाराजांचं आंदोलन अखेर मागे. पालकमंत्री गोरे, माजी आमदार राजन पाटील आणि विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या उपस्थितीत बैठक पार. छत्रपती शिवरायांचा पुतळा दुसऱ्या जागेवर बसवण्याचा एकमतानं निर्णय. मुंबई हाय येथील ओएनजीसी प्लॅटफॉर्मवर शुक्रवारी संध्याकाळी आगीची घटना. आगीत 10 कर्मचारी जखमी. आग तात्काळ नियंत्रणात आणल्याची ओएनजीसीची माहिती. एल्फिन्स्टन पुलाच्या अंतिम पाडकामासाठी मध्य रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक. रात्री 10:30 वाजल्यापासून ते उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक. सीएसएमटी ते दादर लोकल सेवा पूर्णपणे बंद असणार.